हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपल्याबरोबर आहे फिलोडेंड्रॉन बर्किन. आज मी बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ काढते कारण काही नाही काही प्रॉब्लेम चालू होते, त्याच्यामुळे मला जमलं नाही. आता रेग्युलर व्हिडिओ टाकीन असा विचार करते. तर हे खूप छान प्लांट आहे. हे मलाही मी साधारण 3-4 महिन्यापूर्वी नर्सरीतून आणलेलं आहे आणि खूप छान वाढतं आहे. ते म्हणजे खूप छान होतं आहे आणि छान बुशी दिसतं आहे, हेल्दी दिसतं आहे. तर ह्याचं मेन कशी काळजी घ्यायची, तर ह्याला हे इंडोर आहे. तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये ह्याला ठेवू शकत नाही. ठेवलं तर त्याचे सगळे लीव्ज बर्न होतील, म्हणजे करपल्यासारखी होतील आणि पिवळट होतील किंवा ती लवकर झाड खराब होण्याची शक्यता असते. तर ह्याला उजेड हवा, पण तो डायरेक्ट सूर्यप्रकाश नको. तर ब्राईट लाईटमध्ये तुम्ही व्हरांड्यात ठेवू शकता. इवन तुम्ही घराच्या आत ठेवू शकता. हे इंडोरसाठी बेस्ट आहे. तुम्ही टेबल टॉपला ठेवू शकता किंवा कुठेही तुम्ही ठेवू शकता हे प्लांट, पण जिथे त्याला छान ब्राईट लाईट मिळेल. जर तुम्हाला दुसऱ्या खिडकीच्या उजेडात किंवा असं ठेवू शकता, छान सर्वाईव्ह होईल. आणि जर तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये कुठे ठेवायचं असेल, कारण हे दिसायला खूप छान आहे, तर तुम्ही ह्याला कसं लाईट किंवा ट्यूबलाईट ठेवून त्याच्या प्रकाशामध्ये हे झाडसुद्धा छान राहतं. दुसरं म्हणजे हे स्लो ग्रोईंग प्लांट आहे. याला हे काही फास्ट वाढत नाही, तर तुम्हाला वाटेल हे कधी आणलं आहे आणि अजून जास्त वाढतच नाही. तर हे जनरली इंडोर प्लांट्स हे स्लो ग्रोईंगच असतात. तर हे स्लो ग्रोईंग प्लांट आहे आणि त्याच्यामुळे ते हळू वाढतं फार. पण ह्याचं जे व्हेरिगेशन आहे, ह्याचे पानांचं टेक्स्चर जे आहे किंवा पानांचा थिकनेस आहे, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि ह्याला जास्त काही काळजीची गरज नसते, म्हणजे ह्याच्याकडे फार कमी लक्ष दिलं तरी चालतं. फक्त त्याला कुठे तुम्ही ठेवताय, किती प्रकाश आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं आणि आठवड्यातून एकदा ह्याला पाणी भरपूर होतं. ह्याला फार पाण्याची गरज नसते. म्हणजे काय, आता अर्थात तुम्ही कुठल्या ठिकाणी राहताय त्याच्यावर आहे की तिथे तुमच्या इथे किती गरमी आहे, कसं वातावरण आहे, त्यानुसार तुम्ही पाणी घाला. काही ठिकाणी आठवड्यातून 2दा घालावं लागतं. आमच्या इथे आठवड्यातून एकदा व्यवस्थित पाणी घातलं तरी चालतं. आता ही नवीन येणारी पानं बघा, ही जास्त ह्याला शेड्स आहेत, त्याच्यामुळे हे हेल्दी प्लांट आहे आणि ते सर्वाईव्ह झाले. त्याला अशा ठिकाणी ठेवलं आहे त्याच्यामुळे ते खूप छान आणि आनंदी राहतं. दुसरं म्हणजे आता मी हे प्लांट ह्या कुंडीत ठेवलं आहे, बरोबर आहे. ह्या कुंडीत पण हे छान दिसतं, पण अजून ते सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही अशी एखादी कुंडी घ्या की जी छान दिसेल आणि त्याच्यात आपण ठेवलं की खालीसुद्धा डाग पडणार नाहीत किंवा काय. जेव्हा आपण पाणी भरपूर घालतो तेव्हा लादीवर सुद्धा डाग दिसत नाहीत. आता हे प्लांट तुम्हाला कसं आपण त्याला प्रपोगेट किंवा अजून नवीन आपण प्लांट कसं तयार करू शकतो, तर हे असे आलेले असतात, त्यातून आपण रिमूव्ह करू शकतो आणि नवीन पॉटमध्ये लावून आपलं एक नवीन झाड तयार होतं. पण आता हे बुशी छान दिसतं आहे आणि अजूनही पॉटमध्ये जागा आहे, त्याच्यामुळे आत्ता मी त्यातलं काही काढणार नाही आहे. पण हे नवीन कसं करायचं प्रपोगेट, तर हे आपण काढून त्याच्यातले प्लांट्स वेगवेगळे जे येत आहेत बाजूनी, ते काढून आपण वेगळं प्लांट तयार करू शकतो. हे प्लांट खराब कधी होतं, तर ह्या प्लांटला तुम्ही जास्त पाणी घातलं तर हे लवकर खराब होतं. त्याची पानं किंवा ही येलो दिसत आहेत ती 2-3 दिवस जरा जास्त काळोखात हे झाड ठेवलं गेलं, त्याच्यामुळे हे पानं जरा अशी झाली. त्याला तुम्ही जास्त पाणी घातलं तर झाड लवकर, म्हणजे रूट रॉटचा ह्याला खूपच प्रॉब्लेम असतो ह्या झाडाला. म्हणजे जास्त पाण्याने ह्याची मुळं कुजतात आणि मग ते सर्वाईव्ह व्हायला जरा कठीण जातं. त्याच्यामुळे पाण्याकडे लक्ष द्या. ह्याला पाणी कमी दिलं तरी ते आनंदी राहतं, पण अजिबात पाणी नाही असं नाही चालत. अर्थात त्याला पाणी खायला प्यायला तर हवंच असतं. आणि दुसरं म्हणजे फर्टिलायझर कधी द्याल, तर त्याला पण खूप फर्टिलायझर पाहिजे असं नाही. एकदा दिलं की 4-6 महिन्यांनी परत दुसऱ्यांदा दिलं तरी हरकत नाही आहे. वर्मी कंपोस्ट आहे किंवा तुम्हाला हवं ते तुम्ही जीवामृत म्हणा किंवा कुठलंही फर्टिलायझर तुम्ही रेग्युलर देऊ शकता. आणि दुसरं म्हणजे ह्याची वाढ किती होते, तर साधारण 1 ते फार तर 1.5 फूट, फार उंच नाही होत. हे बुशी खूप छान होतं. तर जेव्हा ही एक कुंडी आपली भरते तेव्हा दुसरी त्याच्याहून एक साईज मोठी कुंडी घेऊन त्याच्यात लावायचं आणि मग ते खूप छान असं प्लांट एकदम भरगच्छ मस्त दिसतं कुंडीमध्ये. कारण हे फार उंच होत नाही, असं बुशी मस्त 1 ते फार तर 1.5 फूट उंच होतं. आणि हे दिसायला खूप छान आहे आणि एअर प्युरिफायर आहे आणि घरात खूप छान दिसतं. इवन कुठेही ठेवलं तरी ह्याच्या शेड्स ज्या आहेत त्याच्यामुळे आपलं त्या प्लांटकडे लक्ष वेधलं जातं. मी तुम्हाला सूर्यप्रकाश सांगितला, पाण्याचं सांगितलं, फर्टिलायझर सांगितलं आणि इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे, जे इनडोर आहे आणि खूप छान आहे.
की ज्याच्याकडे फार देखभाल करायची गरज नाही. कारण बऱ्याच जणांचं असं असतं की मी इंडोर प्लांट ठेवते पण माझी प्लांट्स खूप खराब होतात. तर ते का खराब होतं, तर तुम्ही कुठल्या ठिकाणी ते प्लांट ठेवलं आहेत आणि किती पाणी घालतात. फक्त ह्या 2 गोष्टींकडे लक्ष दिलं ना, त्यांना फर्टिलायझरची इंडोर प्लांटला फारशी गरज नसते. तर त्यामुळे तुम्ही ह्या 2 गोष्टींकडे नीट लक्ष दिलंत ना, की पाणी आणि सूर्यप्रकाश, म्हणजे प्रकाश किती त्या प्लांटला मिळतो आहे आणि पाणी किती देत आहे ह्याच्यावर ते प्लांट पूर्णपणे अवलंबून असतं. कारण ते इनडोअर असल्यामुळे त्याच्या त्या गरजा जरा जास्त लक्ष दिल्या पाहिजेत. तर हे असं प्लांट आहे की जे छान आहे आणि खूप छान वाटतं. एक झाड आणलं तरी त्यातून आपण अनेक बनवू शकतो. साधारण हे 250-300पर्यंत नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. पण तुम्ही एकदा आणल्यावर त्याच्यापासून अनेक झाडं बनवू शकता. आणि हे खूप छान दिसणारं प्लांट आहे, जे तुम्ही आणा, घरात ठेवा. घराची डेकोरेशनमध्ये ह्या प्लांटनी नक्कीच भर पडते. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा, कारण आज मी खूप महिन्यांनी व्हिडिओ केला आहे. आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि फर्स्ट टाईम बघत असाल व्हिडिओ तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.